हो अगं, हे म्हणालेत की व्हॅलेंटाईन्स डेला कुठेतरी जाऊ. आधीच त्यांनी 2000 रुपये व्हॅलेंटाईन्स डे साठी बाजूला काढून ठेवले. आज मग काय भाई, व्हॅलेंटाईन डेचा काय प्लॅन? काय नाही, बायकोला 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाणार, मस्त खाणार पिणार, ती पण खुश मी पण खुश. आला बाबांची औषध आणली, द्या इकडे. आणि या ना, बसा इथे, या या बसा. बरं ऐका ना, आज व्हॅलेंटाईन्स डे साठी कुठे जाऊया आपण बाहेर? ते अशोका नावाचं हॉटेल झाले तिथे जाऊया आणि येताना मस्त कोल्ड कॉफी पिऊया. आणि हो, आज कॅबनी जायचं, कॅबनी यायचं, ऑटोने अजिबात नाही. चालेल? पगार संपला. ते मी सगळं कॅल्क्युलेशन नीट केलं होतं, पण बाबांचे औषधं आणली ना, तिचे एक्स्ट्रा पैसे गेले माझे. त्या 2000 पैकीच मग मी दिले ह्यामध्ये, आणि 1800 रुपयाची औषधं झाली. मग आपल्या व्हॅलेंटाईन्स डे साठी काढलेले पैसे संपले. पाकिट दाखवा. मी खोटं नाही बोलत आहे, खरंच पैसे संपलेत अगं. पाकिट दाखवा. हे काय 200 रुपये आहेत की? 200 रुपयात रश्मी, मी काय तुला व्हॅलेंटाईन्स डेला बाहेर फिरायला घेऊन जाऊ या 200 रुपयामध्ये? मला सांगा, तुमच्याकडे माझ्यासाठी वेळ आहे? हे आयुष्यभर आहे. मग हे 200 रुपये माझ्यासाठी 2000 रुपयांसारखे. चला व्हॅलेंटाईन्स डे साजरा करूया. माझ्याकडे छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आनंदी राहणारी बायको आहे. मी जगातला सगळ्यात सुखी पुरुष आहे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.